हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त कॅफेमध्ये मिळतो तसं चीज कॉर्न मोमोज बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर मोमोज बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मधुमक्का उकडून घ्यायचा आहे। मिठाच्या पाण्यामध्ये उकडायचा आहे आपल्याला, ज्यामुळे मक्याची चव ही छान लागते। आणि यासोबत आपल्याला एक कांदा देखील चिरून घ्यायचा आहे। जाडसर चिरला तरी देखील चालेल। आता आपण कांदा आणि मक्का हे दोघंही चॉपरमध्ये छान बारीक चॉप करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपल्या ठिकाणी कांदा आणि मक्का छान असं चॉप करून झालेला आहे। आता आपण यामध्ये 2 कापडे लसणाचे असे किसून घेतलेले आहेत, ते टाकूया। थोडेसे काळे मिरे टाकूया, मिरेपूड। 1 चमचा आपण यामध्ये मिक्स हर्ब टाकूया, अर्धा चमचा चाट मसाला, आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये चीज टाकायचं आहे। या ठिकाणी मी 2 चीजचे क्यूब छान किसून घेतलेले आहेत, याला टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपली स्टफिंग या ठिकाणी रेडी आहे। आता आपण मोमोजसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपल्या या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याला लाटून घेऊया। आपण हे पीठ मळताना यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल देखील टाकलेलं आहे आणि याला 10 मिनिटं मळून झाल्यानंतर झाकून ठेवलेलं आहे। त्यानंतरच आता आपण याचे गोळे लाटून घेणार आहोत। आता आपण याला लाटून घेऊया। तुम्ही याचे छोटे छोटे पुऱ्या देखील लाटू शकता। आपण या ठिकाणी एक मोठी पोळी लाटणार आहोत आणि तिला झाकणाच्या साहाय्याने एकसारखे कट करून घेणार आहोत। तर आपली या ठिकाणी पोळी लाटून झालेली आहे। आता आपण हिला एका झाकणाच्या साहाय्याने कट करून घेऊया। याचे काट काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपले छान असे छोटे छोटे पोळ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण यामध्ये स्टफिंग भरूया। तुम्हाला या ठिकाणी जो कुठला शेप आवडत असेल मोमोजचा, तुम्ही तो या ठिकाणी बनवू शकता। तर तुम्ही बघू शकता आपल्या ठिकाणी शेप बनवून रेडी आहे। आता आपण असे सर्व मोमोज बनवून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या ठिकाणी मोमोज बनवून रेडी आहेत। आता आपण यांना स्टीम करून घेऊया, वाफवून। तर मोमोज स्टीम करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये चाळणी ठेवूया। चाळणीमध्ये आपण बटर पेपरला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण जे मोमोज तयार करून घेतलेले आहेत ते यामध्ये ठेवूया। तर आता आपण यावर झाकण ठेवूया आणि याला 15 ते 20 मिनिटं छान वाफवून घेऊया। तर आता आपले 15 मिनिटं झालेले आहेत। आता आपले मोमोज चेक करूया। तर तुम्ही बघू शकता आपले मोमोज या ठिकाणी स्टीम करून झालेले आहेत। आता आपण यांना थंड करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण मोमोजसाठी लागणारा सॉस तयार करून घेऊया। तर या ठिकाणी आपण मेयोनीज घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये थोडंसं शेजवान सॉस टाकूया आणि थोडंसं आपण यामध्ये टोमॅटो केचप टाकूया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। तर
तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले मस्त असे रेस्टॉरंट स्टाईल मस्त चीज कॉर्न मोमोज बनून रेडी आहेत। खूप छान लागतात हे खायला। तुम्ही बघू शकता किती छान हे झाले आहेत। मस्त आतून सुद्धा खूप छान अशी स्टफिंग दिसते, मस्त झालेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।